एखादा व्यक्ती कसा दिसतो ह्याच्यावरनं त्याचा स्वभाव कधीच ठरवू नका. म्हणजे परिधान, आता जर एखाद्याला गावाकडची वेशभूषा आवडत असेल तर ते घालायचंच नाही का? हाय, हॅलो, नमस्ते, कशा आहात सगळे? मी मस्तच आहे, तुम्ही पण मस्तच असाल. तर मला एक प्रश्न पडलाय की जर एखादी मुलगी शिकलेली आहे तर तिनं शिकलेली आहे हे दाखवण्यासाठी स्वतःचे कपडे म्हणजे त्याच्यावरती अवलंबून असतं का? का तिनं साडी नेसूच नाही का कधी? आवडत असली तरी. तर ह्याच्यावरती मला असं म्हणायचं आहे, जर आपला हा भारतीय वेश आहे आणि तो जर आवडत असेल तर करायला काय हरकत नाही. हां, एखाद्याला आवडतच नाही तर ते काय त्यांची चॉईस असते. पण पाश्चिमात्य संस्कृती जर अंगीकृत केली म्हणजे त्याच्यात त्या संस्कृतीप्रमाणे जर आपण दिसलं राहिलं तरच आपण शिक्षित आहोत का? तर हे शिकलेले जे आहेत ना त्यांची हीच बुद्धी बदलण्याची गरज आहे. लोकांना काय वाटतंय, कपडे मॉडर्न घातले म्हणजे हे शिक्षित आहेत. अडाणीपणाचा कळस आहे. एकदम साधं राहून स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी आपण शिक्षण कशासाठी घेतलेलं असतंय? ज्ञानात भर पडण्यासाठी. कपड्यावरनं कधीच मोठी मोठी माणसं बघा, सावित्रीबाई फुले, त्यांचं राहणीमान अगदी साधं होतं म्हणून काय त्यांचं म्हणजे हे माइंड काय काय म्हणतात त्याला संकुचित नव्हतं. शिकलेल्या मुलींचं आजकाल असंच आहे की आपण जर साडी नेसलो तर आपल्याला गावंढळ म्हणतील, हात भरून बांगड्या घातल्या, हिरव्या बांगड्या घातल्या गावाकडच्या आहेत असं वाटल. मग सिटीत राहिल्यानंतर सिटीतल्यासारखं राहण्याचं नकल करायची, प्रत्येक वेळी त्यांचं म्हणजे अनुकरण करायचं. असं केल्यानंतर तुम्ही सुशिक्षित म्हणजे ठरवले जाता का? दिसायला तुम्ही सुशिक्षित असता पण तुमची बुद्धी शून्य असते. शिक्षित कशानं पाहिजे तर ज्ञानानं पाहिजे. तुमचं ज्ञानच नाही तर काय उपयोगाचं शिकलेले. एखादी भरपूर मी अशा मुली बघितल्या जीन्स पॅन्ट वगैरे घालून अगदी व्यवस्थित. माझं असं म्हणणं नाही की त्यांनी व्यवस्थित राहू नये, ज्यांना जसं राहायचंय त्यांनी तसं राहावं. पण एखाद्याला जर मॉडर्न म्हणजे आपली भारतीय संस्कृती आवडत असेल, त्या मुलगीनं जर तसा वेश म्हणजे घातला असेल तर तिला अडाणी समजू नका. इतकंच माझं मत आहे की तिचं ज्ञान त्याच्यावरनं ठरवा की ती काय शिकले. खूप ज्ञानी माणसं पण एकदम साधं राहतात आणि खूप अडाणी माणसं एकदम मॉडर्न राहतात, जणू काय आपण कुठं फॉरेनमध्ये वगैरे तिकडे जाऊन आल्यासारखं. ठीक आहे ना, त्यांना आवडत असेल, जसं आवड आहे तसं राहू देत ना त्यांना. हे मला कशावरून आठवलं तर प्रत्येक वेळी खूप लोकांनी मला माझं शिक्षण विचारलं तर ज्यावेळी मी सांगते त्यावेळी लोकांना पटतच नाही. त्यांना वाटते की नाही, मी नाही शिकलेली इतकी. आता काय प्रत्येक वेळी सर्टिफिकेट असं घेऊन काय चेहऱ्यावरती चिटकून फिरायला पाहिजे का? ग्रॅज्युएशनचं किंवा MA झालेलं काय करायला पाहिजे म्हणजे लोकांना वाटेल की खरोखर शिकलेली आहे? बरोबर आहे की नाही सांगा? आणि ज्ञान, आता हे व्हिडिओ बनवायचं, मी ह्याच्यातनं पण काहीतरी शिकत असते. माणूस हा आयुष्यभरासाठी विद्यार्थी असतोय. मला प्रत्येक वेळी नवीन नवीन शिकायला आवडतं. आजकाल मला व्हिडिओ बघून काहीतरी सुचतं, दुसऱ्यांचे व्हिडिओ बघते, मला काहीतरी आलेले अनुभव असतात, त्याच्यातनं मला जे काही सुचतं ते मी बोलते. कॅमेऱ्यासमोर येणं बोलणं जोक नाही. ज्यांना असं वाटतंय काय काय एवढा मोठा तीर मारते,
करून बघा एकदा ट्राय. 2 मिनटं बोलल्यानंतर तुम्ही अडकळणार, जर तुमचं ज्ञान तेवढं नसेल. जर तुम्ही पुस्तकं वाचलेली असतील, तुम्हाला तेवढं अथांग तुमच्याकडे शब्द भांडार असेल, तर तुम्ही बोलू शकताय. मी कधी कुणालाच नाव ठेवत नाही, पण जे मला जज करतात का नाही, त्यांना मला एकच सांगायचं आहे, कुणाच्या कपड्यावरनं शिक्षणासाठी त्यांना हिणवू नका. शिक्षण आणि पेहरावा ह्याच्यात असू शकतंय, आवडू शकतंय काय पण. साधं राहणीमान आवडते मला, म्हणून काय मी कमी शिकलेली झाली का लगेच? होत नाही ना तसं. मी आधी जॉब करत होते त्यावेळी मी पण राहायचे मॉडर्न, बांगड्या वगैरे. हां, लिहिताना जरा त्रास होत होता म्हणून मी आवडत असल्या तरी अवॉइड म्हणजे घालत नव्हते. आता मी घरी असते, घरचं काम करते. घरात काम करताना म्हणजे आपली आई कशी आधी राहत होती तसं राहायचा प्रयत्न करते. मला साडी घालताना कामं जमत नव्हती. जे जमत नाही तेच करायचं माझं हट्ट आहे. मग आता मला सांगा, मला त्या बायका करत होत्या, आपण शिकलो म्हणून काय झालं? शिकल्यानंतर काय शिंग आली का आपल्याला? नाही ना. हां, ज्ञान आपलं बरोबर आहे. ते ज्ञान जिथं हवं तिथं वापरायला पाहिजे. फक्त कपडे घालण्यावरनं किंवा ह्याच्यावर हे झालं अडाणीपण. मी ह्या गोष्टीला अडाणीपण म्हणते. जर आपली संस्कृती जपण्यासाठी मी जर गावाकडच्या लोकांसारखं राहिले म्हणून काय मी खेड्यात राहते असं पण होत नाही. मी राहते सिटीतच. पुण्यात पण मी राहिलेले आहे, त्यामुळं पुण्यासारख्या सिटीत पण राहिलेले आहे. पण सगळ्यांना वाटते पुणे खूप छान आहे, खूप छान आहे. ते काय म्हणतात, बेडगी जीवन आहे. एक अट्रॅक्शन असते फक्त, दुसरं काही नाही. पुण्या मुंबईसारख्या सिटीमध्ये मला तर काहीच आवडलं नाही. मला गावाकडचंच जीवन आवडते. खूप असं म्हणजे सुखसोयी नसल्या तरी चालेल, पण निवांत, बिना दगदगीचं आयुष्य. खर्च कमी, कमी खर्चाचं. आपली पूर्वीचे लोक पण राहत होतीच ना. मला ते जीवन खूप आवडते. अजून मला आठवते माझ्या म्हणजे आमच्या गावाकडं ना, ते सारवलेल्या मातीच्या भिंती आणि ते शेणानं नाहीत का सारवत, ते शेणानं सारवलेली जमीन, ह्या गोष्टी मला खूप आवडतात. तिथं जर आत्ता राहायला मिळालं तर मला खूप छान वाटेल. कारण बघा की ते आयुष्य काहीतरी वेगळं असतंय. त्यांच्या आयुष्यात पैसे कमी असतील, पण टेन्शन फ्री व्यवस्थित जीवन जेवढं आहे त्यात समाधान मानून ते लोक जगत होते. आणि आपण काय करतोय? रोज एक टेन्शन, रोज एक किटकिट. आज ह्याचा हप्ता आहे, उद्या ते करायचं आहे. हप्त्यावरच आपलं आयुष्य चाललंय. काढा लोन, भरा हप्ते. त्यामुळे तुम्हाला काय सांगते, मला हे जीवन, दगदगीचं जीवन अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा निवांत गावाकडे कसं, घरातली कामं आटपायच्या बायका, शेतात एक चक्कर टाकून यायच्या, जायचं झालं तर जायच्या, नाहीतर नाही. माझ्या इतर असंच, म्हणजे माझ्या आईचं तर असंच रुटीन होतं. फक्त मला ते शेणामातीचं घरात राहायला मिळालं नाही, कारण माझ्या लहानपणीच आमचं घर चांगलं होतं बांधलेलं, त्यामुळं. आणि कसं कुठल्याही परिस्थितीत राहायची माणसाची तयारी असली पाहिजे. जास्त अपेक्षा ठेवला तर दुःख तुमचं जास्त वाढणार आहे. मला हेच नाही, मला तेच नाही, असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कायम दुःखी राहणार. आनंद काय असतो हे तुम्हाला कळणार नाही. आहे त्या परिस्थितीत जगायला शिकलात
तर तुम्ही कधीच दुःखी म्हणजे दुःख काय असतं हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.